पाऊस कोसळतोय आणि यामुळे रस्ते पाण्याखाली गेले, गाड्या साचलेल्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली। सकाळपासूनच उरणमध्ये पावसाचं वातावरण होतं आणि दुपारी 1 वाजल्यापासून तुफान पावसाला सुरुवात झाली। यामुळे सकल भागामध्ये पाणी साचल्यानं गाड्याही पाण्यामध्ये गेल्या। तर उरणची ही दृश्य बघतोय आपण कशा पद्धतीनं गाड्या ज्या आहेत त्या अक्षरशः पाण्याखाली गेल्याची ही दृश्य आपण उरणची बघतोय। कारण उरणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे गाड्या ज्या आहेत त्या आता पावसाच्या पाण्यात गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उरणमध्ये सकल भागामध्ये पाणी साचल्यानं गाड्या ज्या आहेत, वाहनं जी आहेत ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत। रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं आपण बघायला मिळतंय आणि पाणीच पाणी सगळ्या परिसरामध्ये साचलेलं बघायला मिळतंय। उरणची ही दृश्य आहे। उरणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे वाहनं जी आहेत, गाड्या ज्या आहेत त्या अक्षरशः पाण्याखाली गेल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। उरणमधली ही दृश्य आपण बघतोय जिथे रस्त्यात पाणीच पाणी साचलेलं आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडे। विकास, काय अधिकची माहिती आहे? रस्त्यांमध्ये नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याची ही दृश्य आपण बघतोय जिथे गाड्या पाण्याखाली गेल्या। उरणमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसून येते। 2 दिवसानंतर 100 विश्रांती घेतल्यानंतर आज रायगडाच्या नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसून येते। उरणची परिस्थिती बघितली, अनेक ज्या गाड्या आहेत, टू व्हीलर, फोर व्हीलर ते पाण्याखाली बुडताना दिसून येते। रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे उरणची परिस्थिती आता पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। कारण मोठ्या प्रमाणात जो आहे पाऊस आलेला आहे आणि त्याचा फटका जो आहे बाजाराचे व्यापारी त्यांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो। त्या कारण तो मुसळधार पाऊस हा त्या पद्धतीने झाला, त्यामुळे संपूर्ण पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आपण बघायला या दृश्यावर आपल्याला दिसत आहे। नक्कीच, धन्यवाद विकास तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतो ही उरणची दृश्य जिथे रस्त्यांमध्ये परिसरांमध्ये पाणीच पाणी साचले आणि त्यामुळे वाहनं जी आहेत, गाड्या ज्या आहेत त्या चक्क पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय।